नमस्कार मंडळी, दुपारचे 2:30 वाजलेत आणि बघा वातावरण कसं झालं, एकदम धुसर धुरकट आणि एकदम असं ढग असं नाही वाटत आहे, पण ते पावसासारखं वातावरण झालं आहे. एवढे दिवस ऊन होतं, आता असं आज जरा उदासच वातावरण वाटतं. दुपारचे 2:30 वाजलेत. तर शुभ संध्याकाळ मंडळी, शुभ संध्याकाळ. डायरेक्ट तुम्हाला 11:15 वाजताच डायरेक्ट तुम्हाला भेटतो. आता सकाळी बघितलं पावसाचं वातावरण होतं, आज काही पाऊस पडला नाही अजून मुंबईत, पण बाहेर पडला. महाबळेश्वर पट्ट्यात, कोकणामध्ये काही ठिकाणी असं फार मोठा असा नाही, पण पडला पाऊस. आणि शक्यता सांगितली उद्या किंवा परवाची. पावसा आता खरंच बस झालं, भरपूर झालं. आता नवरात्र पावसात गेली होती आणि आता दिवाळी देखील पावसात जाणार. नको दिवाळीचा फार वाट लागेल, दिवाळीची वाट लागेल. पण आता काय सगळीकडे भात कापणीचा सीझन चालू आहे आणि जर भात कापताना जर पाऊस पडला तर चिखल होऊन जाईल, फार उरलेलं पीकसुद्धा निघून जाईल. काय करतो हे आपण, प्रार्थना करू, फक्त प्रार्थनाच करू शकतो. असो मंडळी. मंडळी आता एक प्रकर्षाने एक मुद्दा मांडायचा आहे. काय माहिती आहे मंडळी, मी आज एक न्यूज बघितली, नागपूरचीच होती. नागपूरमध्ये म्हणजे गडचिरोलीमध्ये एक नक्षलवादी आहेत. त्यांनी नक्षलवाद सोडून सरेंडर केलं, पोलिसांना शरण आले आणि चांगलं जीवन जगण्यासाठी त्यांनी सरेंडर केलं. आपलं जे हत्यार होतं ते पोलिसांसमोर सरेंडर केलं. मंडळी बघा, लोक म्हणजे म्हणजे आपण म्हणू ज्या अड्डल गुन्हेगारीकडे वळले होते, नक्षलवादाकडे वळले होते, ते अक्षरशः आता पुन्हा त्या मार्गावरनं मागे फिरून परत चांगल्या जीवनामध्ये येत आहेत. पण काही आता मंडळी युवा पिढी आहे ना, ती गुन्हेगारीकडे झुकत चालली आहे. नाशिक, पुणे अशा मेट्रो सिटीमध्ये भयंकर गुन्हेगारी वाढली आहे. मुंबईत देखील आहे, पण मुंबईत मला तरी वाटत नाही एवढी अशी असेल, पण भरपूर ठिकाणी अशी गुन्हेगारी आहे. तर आपल्या लहान मुलं जास्त करून याच्यामध्ये कमी वयातलीच मुलं आहेत जी आकर्षण, म्हणजे त्यांना गुन्हेगारी हे आकर्षण वाटतं. अक्षरशः रील्स वगैरे बनवतात, आपल्या गुन्हेगारीचं ग्लोबलायझेशन करण्यासाठी रील्स बनवतात. गुन्हे पहिले लपून व्हायचे, पण आता तर डायरेक्ट हे लोक रील्सवरच करतात. आम्ही असे आहोत, आम्ही तसे आहोत. आता नाशिक पोलिसांनी यामागे मोहीम उघडली आहे गेल्या 4-5 दिवसापासून. हे जे रील स्टार आहेत, रील्सवर दाखवतात की आम्ही गुन्हेगारी नाशिक जिल्हा गुन्हेगारांचा जिल्हा. तर आता पोलीस त्यांना पकडून त्यांच्याकडनं वधवून घेत आहेत. नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला. तर मंडळी नुसतं वठणीवर आणून त्यांना समज देऊन फायदा नाही. मुलांनी, लहान मुलांनी, युवा पिढीतल्या मुलांनी ह्या गोष्टीकडे वळूच नाही माझ्या मते. काय माहिती काय, चांगलं शिक्षण घ्या, योग्य त्या मार्गाला लागा, व्यवसाय करा, नोकरी करा, चांगली संगत लावा, पण गुन्हेगारीकडे वळू नका. मंडळी जर कुटुंबातले एक व्यक्ती जर मंडळी चुकीच्या मार्गाला लागली ना, तर अख्खं कुटुंब ना उद्ध्वस्त व्हायला वेळ लागत नाही. आणि अख्खं कुटुंब, अशी अनेक कुटुंबांमधली मुलं जर चुकीच्या मार्गाकडे वळली तर समाज उद्ध्वस्त व्हायचा बाकी राहत नाही. समाजाला त्याची झळ पोचतेच. त्यामुळे कृपा करून गुन्हेगारीचं वैश्विक म्हणजे ग्लोबलायझेशन सगळीकडे म्हणतात ना, त्याची ॲडव्हर्टाईज करू नका. आणि पोलिसांनी सुद्धा त्याचं चांगलं भूमिका घेतली पाहिजे, शासनाने, प्रशासनाने. आणि मुळात ना गुन्हेगारी जिथनं जन्माला येते ना, त्या मुळावरच घाव घालायला हवा पोलिसांनी, असं माझं तर मत आहे, प्रामाणिक मत आहे. असो, आजचा जर आपला कोणी व्हिडिओ बघत असेल, आपल्यापैकी आपल्या यूट्यूबर परिवारापैकी जर कोणी यातला असेल, कोणी असं वागत असेल, तर कृपा करून तसं वागू नका. त्यामुळे जीवन ना मंडळी तुम्हाला सुरुवातीला खूप छान वाटतं, आपल्याला मस्त आपण हिरो वगैरे वाटतं,
पण नंतर मंडळी खूप भयानक जीवन असतं हे, खूप खूप म्हणजे खूप भयानक जीवन असतं. तर कृपा करून चांगलं जीवन जगा. बाकी सगळं तुमच्याच हातात आहे, ईश्वराच्या हातात देखील नाही आहे, तुमच्या हातात आहे कसं वागायचं ते. चला मंडळी आता झोपतो. आज गाडीचे अपडेट म्हणजे आपलं गाडीचं आता आज हुड बसवायचं चाललं आहे. उद्या आपल्याला गाडी भेटेल, ती गाडी मग आता आपल्याला पूर्ण तयार होऊन भेटेल. मग आता पासिंग बघूया, शुक्रवारची पासिंग भेटते का काय भेटते ते आता उद्याच समजेल आपल्याला. आता काय उद्या नाही भेटली तर मग काय दिवाळीनंतरच करावी लागेल पासिंग. त्याच्या आधी तर काय पासिंग शक्य नाही, कारण आता नंतर लागोपाठ सुट्ट्या येतात, मग दिवाळीच्या सुट्ट्या, मग ते सगळं RTOवाले बिझी वगैरे त्याच्यामुळे बहुतेक शुक्रवारची पासिंग भेटली असेल तर बरं झालं असतं, पण मुश्किल आहे. मला तरी मुश्किल वाटतं. बघू आता काय कधी पासिंग होते कधी नाही. तर चला मंडळी आता जास्त टाईमपास नाही करता झोपूया आपण. बाय बाय.